लॅबमध्ये अभ्यास करत होते आणि एक धनिक श्रीमंत व्यक्ती बाबासाहेबांकडे आला आणि त्याने बाबासाहेबांना प्रश्न केला, तुम्ही रोज 18 तास अभ्यास करताय, रात्रीची तुम्ही झोप बाजूला केली. त्यावेळेस ते धनिक त्यांना प्रश्न विचारतायत, आपल्याला भूक लागत नाही का? आपल्याला भूक लागत असेल आपण थोडंसं अन्न घ्या. आपण रात्री झोप बाजूला केली, आपण थोडीशी विश्रांती घ्या. मग त्यावेळेस बाबासाहेबांना वाटलं की माझी भूक बाजूला सारून पुस्तकांची भूक भागवण्यासाठी पैसे जमवतोय. मग अशा वेळेस तो धनिक प्रश्न करतो की आपल्या पाठीची नक्की कोणती ताकद आहे? त्यावेळेस बाबासाहेब त्याला उत्तर देत आहेत, आज समाज माझा खितपत पडलेला आहे. आज समाजामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्या पोटापर्यंत 2 घास देखील जात नाहीत. आज शाहू महाराज माझ्या पाठीशी आहेत. बाबासाहेबांना आठवले शाहू महाराज, ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांना शिक्षणासाठी मदत केले. आठवले ते बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, ज्या गायकवाडांनी बाबासाहेबांना मदत केली. म्हणजे स्वतः बाबासाहेबांनी आपली भूक बाजूला केली. आपला समाज एकत्र आला पाहिजे, आपण शिकलो पाहिजे, आपण संघटित झालं पाहिजे आणि आपण सर्वजण एका चांगल्या मार्गावरती आलो पाहिजे. ही शिकवण आपल्या सर्वांना डॉ.